मी एक कोर्स केलाय हुंकारा विथ हलीम, ज्याच्यात आपण बगलामुखी देवी आणि महाकालीला इवोक करतो, म्हणजे त्यांना प्रार्थना करतो, त्यांच्या शक्तींना आपण हे करतो. तर तेव्हा म्हणजे मी कालीमातेला चालत येताना बघितलं, म्हणजे हे अगदी काही इमिजिएट नाही झालं. अर्थात मी 1 वर्ष पूर्ण ती मेडिटेशन किंवा ती तपश्चर्या केली, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन जे असतील ते, आणि मग ती लिटरली मला दिसली चालत येताना. आणि मी तिच्याशी बोलले की म्हणजे कुठेतरी मी जे करती आहे ते तुझ्यापर्यंत पोचतंय. तर ती स्माइलिंग फेस घेऊन आली आणि ते मला म्हणली की हो, तुला कधी कमी पडणार नाही ह्याची काळजी मी घेईन. सो आय फील व्हेरी ब्लेस्ड की मी ह्याला सिद्धीच म्हणेन, म्हणजे सो आय हॅव कनेक्शन्स. ओके, आता तुम्ही उल्लेख केला ओमकारावित हलीम, तर याविषयी अजून थोडं आम्हाला सांगा. आपण ऐकलं असेल की 10 महाविद्या म्हणून असे असतात जे आपण शिकतो, तर त्याच्यामध्ये हुंकारावित हलीम असे या 2 देवींच्या आपण बाजूला काढल्या, कारण त्या 10 महाविद्या एकदम शिकणं पॉसिबल होत नाही. सो मग हुंकारावित हलीम असा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण काली माता आणि बगलामुखी मातेला प्रार्थना करून त्यांच्या शक्त्या आपल्यामध्ये ऍब्झॉर्ब करतो. सो त्याला एक प्रोसिजर असते, सिद्धीकरण प्रोसेस करावी लागते, ज्याच्यामध्ये खूप जसे नेम असतात, पूर्ण आपल्याला ते सगळे रिच्युअल्स फॉलो करावे लागतात आणि मग महाकालीचे ब्लेसिंग्स मिळतात. एकदा का आपण सिद्धीकरण केलं की मग ते लाईफ लॉंग ती विद्या आपल्या बरोबर असते. तर हे शिकण्याच्या मागे माझं कारण हे होतं की मी आकाशिक मध्ये असते, स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जास्त असते. सो हुंकारावित हलीम केल्याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अच्छा. पण ह्याचा फायदा जे लोक मोठे बिझनेसमॅन आहेत किंवा ज्यांना मोठ्या कंपनीज रन करायच्या आहेत किंवा VP लेवलला वगैरे आहेत, तर ते लोक सुद्धा हा कोर्स करू शकतात. कारण आपली मेमरी वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपल्याला वाचा सिद्धी येते. अर्थात ते सगळं नीट केलं पाहिजे, ते काय आहे ते. तर हे सगळं केल्याने फायदे बरेच आहेत. सो महाकाली आणि बगलामुखीला आपण त्यांचे पॉवर्स घेऊन आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण युज करू शकतो. जसं रेकीला सिम्बॉल्स असतात तसे ह्याला पण सिम्बॉल्स असतात जे ऍक्टिव्हेट करावे लागतात. वाचा सिद्धी म्हणजे तुम्ही जे बोलाल ते मी जे पण काही बोलेन ते. म्हणून हे करताना नेगेटिव्ह बोलताच येत नाही, कारण जर तुम्ही नेगेटिव्ह बोलला तर ते 4 टाइम्स आपल्यावर येत. सो जेव्हा हा कोर्स करू आपण तेव्हा आपल्याला खूप कॉशियस राहावं लागतं की किती राग आला तरी त्या सीन मधनं कट व्हावं लागतं किंवा शांत बसावं लागतं. पण नेगेटिव्ह काही निघता कामा नाही, कारण ओव्हर द पिरियड जे आपण बोलू ते सिद्ध होत जातं. किंवा एक असं पण म्हणू शकतो की समोरचा आपलं ऐकायला लागतं. पण हिप्नोथेरपी आणि ह्याच्यात हा फरक आहे की हिप्नोथेरपीमध्ये आपण थोड्या वेळच वशीकरण करू शकतो, पण हुंकारावित हलीम मध्ये परमनंट व्यक्ती तुमचा ऐकायला लागतो. हो, ते करताना खूप व्यवस्थित करायला लागतं, पण ती पण खूप प्रोसेस मोठी आहे, रूल्स खूप आहेत. असं कोणाला शिकायचं असेल तर तेही शिकवते मी.